नमस्कार मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज दिनांक 27 जुलैच्या ज्या काही चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलला नवीन असाल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना पण शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या विद्यार्थी मित्रांनासुद्धा होईल. चला मग सुरू करूया. काल जे काही आपण होमवर्क क्वेश्चन दिला होता त्या होमवर्क क्वेश्चनला सुरुवात करू. प्रश्न असा होता की महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्येची घनता कोणत्या जिल्ह्यात आहे. ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन नंबर ए अर्थात गडचिरोली. गडचिरोली या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्येची घनता ही पाहायला मिळते. तसेच मित्रांनो कालच्या या क्वेश्चनचं उत्तर बरेच विद्यार्थी मित्रांनी दिलेलं आहे, पण काही जण अजूनसुद्धा कमेंटमध्ये उत्तर सांगत नाहीत. त्यांनीसुद्धा उत्तर देण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला ही गोष्ट दीर्घकाळ लक्षात राहील आणि ती परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला उपयोगी ठरेल. तर त्यासोबतच आपल्याला ही इन्फॉर्मेशन पण लक्षात ठेवायची आहे, जसं की सर्वात जास्त लोकसंख्येची घनता असणारे 2 टॉपचे जिल्हे कोणते आहेत. तर सर्वाधिक लोकसंख्येची घनता मुंबई उपनगर या जिल्ह्यात आहे. त्यानंतर मुंबई शहर हे 2 जे काही जिल्हे आहेत त्या 2 जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येची घनता सर्वाधिक पाहायला मिळते. तसेच सर्वात कमी लोकसंख्या ही गडचिरोली आणि सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळते. तसेच महाराष्ट्राची लोकसंख्या जर विचारली तर ते पण आपल्याला माहीत पाहिजे. महाराष्ट्राची लोकसंख्या 11,23,74,333 एवढी आहे आणि हे जी काही आकडेवारी आहे ती 2011च्या जनगणनेनुसारची आहे मित्रांनो, आणि तेच आपल्याला परीक्षांमध्ये विचारले जाते. तसेच आपल्याला बाललिंग गुणोत्तर विचारलं जाऊ शकतं. ते किती आहे? 894 एवढं आहे आणि लिंग गुणोत्तर हे 929 एवढं आहे. आणि साक्षरता जर विचारली महाराष्ट्राची तर ती 82.3 एवढी आहे. त्यानंतर आजचा आपण चालू घडामोडीचा पहिला प्रश्न बघणार आहोत. प्रश्न असा असेल की नुकतेच राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे. ऑप्शन्स आपल्यासमोर असणार आहेत आणि याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर सी गणतंत्र मंडप. जे आपलं राष्ट्रपती भवन आहे त्यामध्ये 2 हॉल आहेत, त्याचे नाव बदलण्यात आलेलं आहे. एकाचं नाव जे आहे ते दरबार हॉलचं नाव बदलून गणतंत्र मंडप असं केलेलं आहे. तसंच अजून एक हॉल आहे त्या ठिकाणी अशोक हॉल, त्याचं नाव बदलून अशोक मंडप असं करण्यात आलेलं आहे. त्यासोबतच आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की राष्ट्रपती भवन जे आहे त्याचं उद्घाटन हे 6 एप्रिल 1929ला त्यावेळेस जो भारताचा व्हाईसरॉय होता किंवा भारताचा जो गव्हर्नर जनरल होता लॉर्ड आयर्विन, त्यांना याची पायाभरणी किंवा याचं उद्घाटन केलेलं होतं राष्ट्रपती भवनाचं. तसंच इतर जे काही नावांमध्ये बदल झालेले आहेत ते पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. जसं की दिल्लीमध्ये असणारं मुघल गार्डन जे आहे त्याचं नाव अमृत उद्यान असं झालेलं आहे. त्यानंतर राजपथ जे आहे त्याचं नाव सरकारनं कर्तव्यपथ असं केलेलं आहे. तसंच मुंबईमधील वर्सोवा समुद्री मार्गाचं नाव वीर सावरकर मार्ग असं करण्यात आलेलं आहे. अहमदनगरचं नाव हे अहिल्यानगर असं केलेलं आहे. तसंच उस्मानाबादचं नाव धाराशिव असं करण्यात आलेलं आहे आणि औरंगाबाद जे आहे त्याचं नाव छत्रपती संभाजीनगर असं ठेवण्यात आलेलं आहे. हे पण आपल्याला एक्स्ट्राची माहिती लक्षात ठेवायची आहे आणि यावर परीक्षांमध्ये नक्की प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल की नगरपालिका क्षयमुक्त व्हाव्या म्हणून कोणत्या राज्यात स्वास्थ्य नगरम योजना सुरू करण्यात आलेली आहे. ऑप्शन्स आपल्यासमोर असतील आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी अर्थात तेलंगणा. हा जो काही राज्य आहे त्या ठिकाणचे जे काही नगरपालिका आहेत त्यांना TB मुक्त करायचं आहे, म्हणून त्यांनी त्यांच्या राज्यामध्ये स्वास्थ्य नगरम नावाची योजना सुरू केलेली आहे मित्रांनो. त्यासोबतच एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आपल्याला लक्षात ठेवायची आहे. TBला अर्थात त्याचं लॉंग फॉर्म काय आहे? TB म्हणजेच ट्युबरक्युलोसिस. आणि हा जी काय TB होतो तो कोणत्या बॅक्टेरियामुळे होतो? तर ते मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या बॅक्टेरियामुळे होतो. आणि ह्या TBसाठीची वॅक्सिन कोणती असते? तर BCG नावाची लस ही किंवा वॅक्सिन ही दिली जात असते. आणि सरकारी पोर्टलसुद्धा या TBसाठी सरकारनं लॉन्च केलेलं, त्याचं नाव आहे निश्चय पोर्टल. आणि जागतिक TB दिन जर विचारलं तर ते 24 मार्च आहे. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. IMP इन्फॉर्मेशन. त्यानंतर भारताचं TB मुक्तीचं लक्ष्य किती आहे?
तर 2025 आहे. 2025पर्यंत भारतानं लक्ष ठेवलेलं आहे की आपल्याला TB मुक्त करायचं आहे. तसेच आत्ताचीच अलीकडचीच घडामोड आहे की सौम्या स्वामीनाथन यांची नियुक्तीबाबतीत हे लक्षात ठेवायचं आपल्याला. यांना राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमामध्ये जे काही आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचं, त्याच्यामध्ये त्या प्रमुख सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे. यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर त्या दृष्टीनं हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा आपण प्रश्न बघणार आहोत की नुकतेच पॅरिसच्या ग्रेविन म्युझियमने कोणत्या भारतीय अभिनेत्याचा सन्मान म्हणून नाणे काढलेले आहे. तर ऑप्शन्स आपले समोर आहे आणि याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन नंबर बी, अर्थात शाहरुख खान हा जो काही बॉलिवूड अभिनेता आहे त्याचा सन्मान म्हणून त्या पॅरिसच्या ग्रेविन म्युझियमनं एक नाणं काढलेलं आहे विशेष. तर ते कोणाचा सन्मान म्हणून लक्ष ठेवायचा आहे तर शाहरुख खान. तसेच शाहरुख खानविषयी अजून एक लक्ष ठेवायचं आहे की हा जो काही शाहरुख खान अभिनेता आहे त्याला नुकतंच 2024चा दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल की राष्ट्रीय आयकर दिवस केव्हा साजरा करण्यात येतो. ऑप्शन्स आपल्यासमोर असणार आहेत आणि याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर डी, 24 जुलै. 24 जुलै जो दिन असतो हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय आयकर दिवस अर्थात नॅशनल इन्कम टॅक्स डे म्हणून साजरा करण्यात येतो. त्याविषयी थोडी माहिती बघणार आहोत. तर या दिवसाची म्हणजे हे दिवस साजरा करण्याची सुरुवात 2010 पासून झालेली आहे. 24 जुलै 1860ला जेम्स विल्सन हा जो काही ब्रिटिश अधिकारी होता याने भारतासाठी पहिला अर्थसंकल्प मांडलेला होता आणि याच अर्थसंकल्पापासून भारतीय लोकांवर इन्कम टॅक्स लावायला सुरुवात झालेली होती मित्रांनो. कारण याच्या मागं पण एक पार्श्वभूमी होती. त्याच्या अगोदर 1857चा जे काही उठाव झाला होता आणि त्याच्यामध्ये जे काही ब्रिटिश गव्हर्नमेंटचं जे नुकसान झालेलं होतं ते कुठेतरी भरून काढायचं होतं. म्हणून या लोकांनी 1860च्या या अर्थसंकल्पामध्ये आपल्या भारतीयांवर अर्थसंकल्पातून इन्कम टॅक्स लावायला सुरुवात केलेली आहे आणि तेव्हापासून आजपर्यंतसुद्धा हे जे काही इन्कम टॅक्स आहे ते कंटिन्युअस चालूच आहे. म्हणजे प्रत्येक वर्षी गव्हर्नमेंट हे बजेट हे करत असते, अर्थसंकल्प मांडते आणि त्याचबरोबर टॅक्सची रचनासुद्धा देशाला देत असते. म्हणजे कोणाला किती टॅक्स वगैरे लागणार आहे त्या दृष्टीनं ते आज पण सुरूच आहे. तर ही पण आपल्याला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन लक्षात ठेवायची आहे. त्यापूर्वी आपल्याला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे. तसेच नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना पण पाठवायचा आहे. तसेच आपल्या जे काही ग्रुप्स आहेत त्या ग्रुप्समध्ये पण पाठवा जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांनासुद्धा होईल. त्यानंतर पुढचा प्रश्न की नुकतेच कोणत्या राज्याने पर्यटक वाहनांना सोबत कचरा बॅग ठेवणं अनिवार्य केलेलं आहे. तर ऑप्शन्स आपल्यासमोर असतील आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, सिक्कीम. सिक्कीम या राज्याने जे काही पर्यटक वाहन असतात मित्रांनो त्यांना सोबत त्यांच्या कचरा बॅग घेऊन जाणं हे अनिवार्य केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला सिक्कीमच्या विषयी थोडीशी माहिती पाहिजे की जसं की सिक्कीम जो राज्य आहे तर सिक्कीम राज्याची राजधानी ही गंगटोक ही आहे आणि त्याचे सध्याचे मुख्यमंत्री हे प्रेमसिंग तामांग हे आहेत आणि राज्यपाल लक्ष्मण आचार्य हे आहेत. हे पण आपल्याला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन लक्षात ठेवायची आहे सिक्कीम या राज्याविषयी. त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न असेल की नुकतेच म्यानमार या देशाचे कार्यवाहक राष्ट्रपती कोण बनले आहेत. ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, अर्थात मिन आंग हलाइंग हे जे काय आहेत म्यानमारचे नवे कार्यवाहक राष्ट्रपती बनलेले आहेत. थोडी त्याविषयी इन्फॉर्मेशन बघूया. मिन आंग हलाइंग हे जे आहेत ते म्यानमारच्या आधीचे लष्कर प्रमुख होते. आता त्यांना कार्यवाहक राष्ट्रपती बनवण्यात आलेला आहे. तर 2021 पासून जर आपण बघितलं तर म्यानमार या देशामध्ये लष्कराचं राज्य सुरू आहे मित्रांनो. या अगोदर लोकशाही सरकार होतं त्याला उलटून त्या ठिकाणी लष्करानं आपलं राज्य हे सुरू केलेलं आहे. तर या अगोदर आंग सॅन सू की म्हणून त्या म्यानमारच्या राष्ट्राध्यक्ष होत्या. त्यांना त्या लष्कराकडून तुरुंगात ठेवण्यात आलेलं आहे सध्या आणि सध्या जे काही म्यानमारचं राज्यकारभार हे लष्करामार्फत सुरू आहे. तर त्या दृष्टीनं हे आपल्या शेजारचं राज्य असल्यामुळे ही घडामोड आपल्यासाठी महत्त्वाची आहे. म्हणून आपल्याला लक्षात ठेवायचं आहे फक्त की त्या ठिकाणी काय सध्या घडामोडी घडत आहेत एवढंच आपल्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे.
त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच फादर फ्रान्सिस दिब्रितो यांचे निधन झाले आहे, ते कोणत्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते? आता हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा मित्रांनो, कारण हे जे काही व्यक्ती आहेत फादर फ्रान्सिस दिब्रितो हे अगोदर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिलेले आहेत आणि त्यांचं निधन झाले म्हणून ते आपल्यासाठी महत्त्वाची घडामोड आहे. तर ऑप्शन्स आपल्या समोर असतील आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष राहिलेले आहे. त्यांच्याविषयी थोडीशी माहिती बघूया. जे काही 93वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले होतं धाराशिव या ठिकाणी, तेव्हा ते त्या ठिकाणचे अध्यक्ष होते. तसेच ते साहित्य व सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेले व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांच्या सुबोध व बायबल नवा करार हे जे काही पुस्तक आहे त्याला 2013 साली साहित्य अकादमी राष्ट्रीय अनुवाद पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. तर हे आपल्याला जे काही त्यांना साहित्य अकादमी राष्ट्रीय अनुवाद पुरस्कार मिळालेला आहे हे पुस्तक एक लक्षात ठेवायचं आहे. त्याचं नाव काय? सुबोध बायबल नवा करार. ही माहिती आपल्यासाठी महत्त्वाची आहे. त्यानंतर जसं मित्रांनो आपण शेवटी होमवर्क क्वेश्चन देऊन जातो दररोज, तसाच आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे की गोदावरी नदीचे उगम हे कोणत्या जिल्ह्यात होते? तर ऑप्शन्स आपल्या समोर असणार आहेत आणि याचं योग्य उत्तर हे आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तत्पूर्वी ज्यांना कोणाला हे उत्तर येतं त्यांनी उत्तर अवश्य आपल्या कमेंटमध्ये सांगायचं आहे मित्रांनो. यामुळे तुम्हाला जे काही तुम्ही उत्तर द्याल ते तुम्हाला पक्क लक्षात राहणार आहे आणि ती विसरण्याचे चान्सेस कमी राहतात. त्यामुळे उत्तर देत चला आणि सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तर थांबूया मित्रांनो या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.